हां, तर बेसिकली बऱ्याच जणांचा हा डाऊट आहे, की वारणा मॉड्यूल जे आहे, तिथं जायचं कसं? हां, उद्या तुम्ही ज्यावेळी एक्झामला एंटर झाल्यानंतर इंटरनेट कनेक्शनसाठी तुम्हाला सगळ्यात पहिला सायबर रोमचं लॉगिन जे काय आहे ते करावं लागेल. लॉगिन क्रेडेन्शियल्स तुम्हाला तिथं सुपरवायझर जो असेल तो देईल. हां, जर दिले नाही तर सायबर रोम क्रेडेन्शियल तुमचे स्वतःचे म्हणजे तुमचा जो जी-आर-एन नंबर आहे तो तुमचा युजर नेम असेल आणि पासवर्ड तुमचा मोबाईल नंबर असेल, जो तुम्ही ॲडमिशनच्या वेळी रजिस्ट्रेशन केलेला असेल तो. परत एकदा सांगतो, युजर नेम तुमचा जी-आर-एन नंबर किंवा पी-आर-एन नंबर जो काय आहे तो, जनरली जो 25 UGCS वगैरे असा काय काय असतो तो आणि पासवर्ड तुमचा मोबाईल नंबर आहे. हां. सायबर रोम म्हणजे कुठलं म्हणतोय मी हे स्क्रीनवरती जे दिसतं, सायबर रोम क्लायंट हे. हां. हा युजर नेम जो आहे तो तुमचा जी-आर-एन नंबर असेल आणि पासवर्ड जो आहे तो तुमचा मोबाईल नंबर असेल. ठीक आहे. जर तो रन झाला नाही, तर सुपरवायझर तुम्हाला इथं काय टाकायचं हां, सांगेल. युजरनेम आणि पासवर्ड काय सांगायचं म्हणजे काय टाकायचं तिथं तो सुपरवायझर तुम्हाला सांगेल. त्याची काही काळजी करू जर तुमचं रन झालं नाही तर. हां, तिथं दुसरं ऑप्शन तुम्हाला ते सांगतील. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं बेसिक तुम्ही चेक करा तुमचं इंटरनेट कनेक्ट आहे का? आणि इंटरनेट हे वायफायचं कनेक्शन चालणार नाही एक्झामच्या वेळी. लॅनचंच कनेक्शन लागणार. लॅनचं कनेक्शन असेल तरच AutoCAD सॉफ्टवेअर चालेल. हां, नाहीतर चालणार नाही. त्यामुळं इंटरनेट कनेक्शन आहे का सगळ्यात पहिला चेक करा. हां, आणि इंटरनेट कनेक्शन चेक झालं एकदा, की मग Googleचं पेज ओपन करा आणि Googleचं पेज ओपन करून सरळ Googleच्या पेजवरती वारणा मूडल टाइप करा. ठीक आहे. तर वारणा मॉडेल टाइप केल्यानंतर मग समोर तुम्हाला 2 गोष्टी दिसतायत. एक इथं होम वारणा मॉडेल दिसतंय आणि इथं टी-के-आय-टी मॉड्यूल दिसतंय. ठीक आहे. तर ह्या टी-के-आय-टी मॉड्यूल जे आहे, ह्या टी-के-आय-टी मॉड्यूलवरती मी दोनदा क्लिक केलं. हं. तर ह्या मॉड्यूलवरती आता दोनदा क्लिक केल्यानंतर बघा समोर स्क्रीन दिसते तुम्हाला. हां. तर ह्या स्क्रीनला मी स्क्रोल डाउन केलं थोडंसं. स्क्रोल डाउन केल्यानंतर इथं दिसतं. टी-के-आय-टी स्टार्टेड कॅम्पस ई-लर्निंग प्लॅटफॉर्म Moodle म्हणून दिसतं. जे येलो कलरमध्ये आहे ते. ठीक आहे. आणि मग हे दिसल्यानंतर मग याच्यावरती डबल क्लिक करा. हां. डबल क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला वारणा युनिव्हर्सिटी मॉडेल असं दिसतं. हां. आणि त्यात मग इथं दिसतं टी-के-आय-टी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अकॅडमिक इयर 2024-25 आणि अकॅडमिक इयर 2025-26 त्यातलं आपलं अकॅडमिक इयर सुरू आहे 2025-26 तर तुम्ही 2025-26 वरती डबल क्लिक कराल. आता बेसिकली हे पेज इथं फक्त ओपन होतं. हां, जसं तुम्हाला मी सांगितलं, की दाखवायला लॅन कनेक्शन पाहिजेत. हे आता मी स्वतःच्या हॉटस्पॉटवरती, मोबाईल हॉटस्पॉटवरती फक्त हे पेज तुम्हाला ओपन करून दाखवायला म्हणून दाखवलं. हां, पण इथं जर मी आता क्लिक केलं, तर ते जाणार नाही पुढं. का? याला लॅन कनेक्शन नाही आहे. माझ्या पर्सनल हॉटस्पॉटवरती, इंटरनेटवरती ते सुरू आहे. कॉलेजचं लॅन कनेक्ट नाही आहे याला. त्यामुळे हे पेज ओपन होणार नाही. पण ते जर 2024-25 चं पेज ओपन केलं मी, तर ते 2024-25 चं पेज इथं ओपन दिसतंय. हां, पण ह्या 2024-25 च्या पेजला आपल्याला जायचं नाहीये. लक्षात ठेवा, आपल्याला 2025-26 च्या पेजला जायचं आहे. जे तुम्ही उद्या इथं क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर तिथं लॅनचं कनेक्शन आहे. त्यामुळे ते पेज तिथं प्रॉपर ओपन होईल. हां, त्याची काही काळजी करू नका. 24-25 ला आपल्याला जायचं नाहीये आणि बेसिकली जरी गेला, जर तुम्हाला बॅकग्राऊंड ब्लू स्क्रीनमध्ये दिसत असेल, इथं बघा हा जो कलर दिसतोय, हा स्काय ब्लू कलर आहे. स्काय ब्लू कलरवाली Moodleची वेबसाईटला आपल्याला बेसिकली जायचं नाहीये. एवढं लक्षात ठेवा. हां. नवीन जी वेबसाईट आहे त्याचा कलर काय आहे तो मी तुम्हाला दाखवतो. हां. तर आपल्याला लक्षात ठेवा बेसिकली ह्या 2025-26 वरती जायचं आहे. हां. आता इथून पुढं जे काही आहे हे लॅन कनेक्शन नसल्यामुळे मी जो व्हिडिओ बनवलाय त्याचे काही स्क्रीनशॉट घेतलेत. त्यातून तुम्हाला समजावून सांगतो. बघा. बेसिकली समजा तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरून जाता येत नाहीये. जसं मी सांगितलं Googleवरती वारणा मॉडेल टाइप करून जर तुम्हाला जाता येत नसेल, तर तुम्हाला हा आय-पी ॲड्रेस लक्षात ठेवावा लागेल. हां. http://
10.1.35.6 आहे. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. हां, पण हे लक्षात ठेवणं खूप अवघड आहे. त्याच्यापेक्षा मगाचा जो तुम्हाला मी ऑप्शन सांगितला तो खूप सोपा आहे. हां, इट्स युअर चॉईस. आयदर ह्या मार्गाने या किंवा Googleवरती वारणा मॉडेल टाइप करून जसं मी सांगितलं, मॉडेल जे येलो कलरमध्ये दिसतं तिथून या ते सोपं पडतं. पण बेसिकली 2025-26 हा ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. आता मी असं टाइप केल्यानंतर मग पुढं बघा, ही जी स्क्रीन ओपन समोर तुम्हाला आता दिसते, इथं जर तुम्ही कलर बघितला, हा कलर स्काय ब्लू कलर नाहीये. इथं समोर दिसणारी विंडो ही पिंक कलरमध्ये आहे. पिंक आणि ब्लू समथिंग काहीतरी बॅकग्राऊंड आहे तो. ही ही ॲक्चुअली 2025-26 ची वेबसाईट आहे. हां. समोर हे तुम्हाला असे अवेलेबल कोर्सेस दिसतील Moodleवरती आणि इथे लिहिलेलं दिसतंय वारणा Moodle म्हणून. हं. मग इथं याल. इथं येऊन लॉग इन दिसतो बघा ऑप्शन. माझं कर्सर मी आता तिथं मूव्ह करतोय. इथं लॉग इन म्हणून ऑप्शन दिसतो. या लॉग इनवरती क्लिक कराल. हां. लॉग इनवरती क्लिक कराल. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर मग हे असं काहीतरी पेज ओपन होईल. जिथं तुम्हाला ते युजर नेम विचारेल. हां. युजर नेम म्हणजे तुमचा काय टाकाल पुन्हा तेच. तुमचा जी-आर-एन नंबर टाकाल किंवा पी-आर-एन नंबर जो काय असेल तो पुट कराल आणि मग इथं पासवर्ड पुट कराल. पासवर्ड काय आहे? डिफॉल्ट ॲट द रेट 123 परत एकदा सांगतो. डिफॉल्ट ॲट द रेट 123 डिफॉल्टचं स्पेलिंग DEFAULT ॲट द रेट 123 ठीक आहे? आणि त्यातलं डी पहिलं लेटर हे कॅपिटल लेटर आहे. हां. ग्रुपवरती सुद्धा ह्याच्या अगोदर तो मेसेज पुट केलाय. युजर नेम तुमचा जी-आर-एन नंबर आहे आणि पासवर्ड डिफॉल्ट ॲट द रेट 123 त्यातला डी कॅपिटल आहे. जर तुम्ही पासवर्ड चेंज केला असेल, तर तो पासवर्ड आय होप तुमच्या लक्षात असेल. तो पासवर्ड जर चेंज केला असेल, तर तो तिथं पुट करावा लागेल. हां. त्याच्यानंतर मग तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल इथं. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर मग पुढं बघा. इथं आता मी माझे पासवर्ड सेव्ह करून ठेवलाय त्यामुळे तसं दिसतंय. एकदा लॉग इन करून तुम्ही आत आला, की मग इथं तुम्हाला इथं जसं मला आता हाय संजय लिहिलेलं दिसतंय, तसं हाय व्हॉटएव्हर काय तुमचं जे काही नाव असेल, ते नाव तुम्हाला इथं डिस्प्ले होईल. ठीक आहे. तर ते नाव दिसल्यानंतर मग पुढं काय कराल तुम्ही इथं माय कोर्सेस म्हणून दिसतं. माय कोर्सेस. ह्या माय कोर्सेसमध्ये याल. सो माय कोर्सेसमध्ये आल्यानंतर इथं समोर सगळे तुम्हाला तुम्ही आता डिव्हिजन एफचे स्टुडंट आहे. डिव्हिजन एफला असणारे सगळे सब्जेक्ट तुम्हाला समोर दिसतील. सगळ्या सब्जेक्टचे इथं टेम्प्लेट दिसतात बघा. तर हे माझं फॅकल्टीचं लॉगिन आहे त्यामुळे इथं मी जे सब्जेक्ट शिकवतो ते सगळे मला दिसतायत. तसंच तुमच्या स्टुडंटच्या लॉगिनला तुम्ही आता आय होप फिजिक्स शिकताय, केमिस्ट्री शिकताय, मॅथेमॅटिक्स शिकताय. तर सगळे कोर्सेस तुम्हाला इथं सगळे त्याचे टेम्प्लेट्स दिसतील. त्या सगळ्या टेम्प्लेटमध्ये कुठं ना कुठेतरी तुम्हाला एक सी एक्झामचं टेम्प्लेट दिसेल आणि बाकीचं काहीही दिसणार नाही. बाकीचं सगळं हाईड केलेलं असेल. हं. तर तुम्हाला बेसिकली एक्झामचं जे टेम्प्लेट आहे ते बघावं लागेल. तर मी एक बघा डमी टेम्प्लेट क्रिएट केले डमी कोर्स म्हणून. हां. तसं एक टेम्प्लेट तुम्हाला तिथं दिसेल. बाकीचं काही दिसणार नाही. फक्त एक टेम्प्लेट तुम्हाला दिसेल. ते दिसल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करा. हां. आता हे इथलं डमी कोर्स आहे. याच्यावरती मी आता क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा आत गेल्यानंतर इथं होता तुम्ही मगाशी डमी कोर्सवरती. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मग मी आत गेलो. आत गेल्यानंतर मला स्क्रीन अशी दिसते. समोर इथं मोठ्या अक्षरात दिसतं डमी कोर्स आणि मग आत हे सगळं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं. हां. कोर्स आहे, सेटिंग आहे, पार्टिसिपंट हे सगळं तुम्हाला डिस्प्ले होईल. बेसिकली 3 गोष्टी आहेत. एक आहे अनाउन्समेंट. अनाउन्समेंट म्हणजे इथं पेपरच्या बाबतीत जे काही बेसिक सूचना आहेत, ज्या तुम्हाला WhatsAppच्या ग्रुपवरती पण दिलेल्या आहेत, त्या इथे बेसिकली तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर दुसरा रो दिसतोय तुम्हाला इथं DWG फाईल डाउनलोड. हां. तर AutoCADचा पेपर सॉल्व्ह करायला आन्सर शीट जी पाहिजे, हां, तर ती आपण AutoCADमधूनच जनरेट करतो. AutoCAD ची फाईल बेसिकली DWG फाईल तुम्हाला इथून डाउनलोड करावी लागेल. फक्त ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. हे ग्रीन कलरमध्ये जो क्वेशन मार्क दिसतोय, इथं किंवा ह्या लिहिलेल्या लाईनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर मग पुढं बघा, असं काहीतरी होईल. हां, 2 दिसतात तुम्हाला. एक इथं ग्रीन कलरमध्ये आहे आणि इथं हे रेड कलरमध्ये आहे. समजा मी त्यातलं पहिलं कशावरती ग्रीन कलरवरती क्लिक केलं, तर ग्रीन कलरवरती क्लिक केल्यानंतर इथं बघा, वरती इथं कुठेतरी ते डाउनलोड म्हणून असतो एक ऑप्शन. तिथं ते कीप म्हणून एक मेसेज दिसेल तुम्हाला कीप. हं. तर त्या कीपवरती क्लिक करा.
कीप वरती क्लिक केला, की मग ती फाईल तिथं डाउनलोड व्हायला सुरू होईल त्या नावानं. तिथं काय नाव दिलंय ISC1 CAD टेम्प्लेट 2 असं काहीतरी नाव तिथं येईल आणि त्या नावाने ती फाईल तिथं डाउनलोड होईल. ती कुठं म्हणतोय बघा मी इथं बाण दिसतो इथं खालती केलेला तिथं. हां. आणि ती एकदा फाईल पूर्ण डाउनलोड झाली, की मग ती शो इन फोल्डर इथं दिसतो शो इन फोल्डर. तर शो इन फोल्डरवरती क्लिक करा. शो इन फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर ती बेसिकली फाईल ही डाउनलोडच्या फोल्डरमध्ये आहे. हे जे आम्ही आता सांगतोय खूप महत्त्वाचं आहे. कारण बेसिकली आपली फाईल कुठं आहे कॉम्प्युटरवरती, कुठल्या फोल्डरमध्ये आहे, कुठल्या पाथमध्ये आहे, हे माहीत असणं महत्त्वाचं. हां. तर त्याच्यासाठी ही फाईल आता बेसिकली डाउनलोडमध्ये कुठेतरी असणार आणि डाउनलोडमध्ये सुद्धा ती डाउनलोड झाल्यानंतर डेट मॉडिफाईड म्हणून इथे एक ऑप्शन दिसतो डेट मॉडिफाईड. त्या डेट मॉडिफाईड वरती क्लिक करा. एकदा क्लिक करा. हां. एकदा क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा क्लिक करा. हां. म्हणजे बेसिकली मी दोनदा क्लिक का करा म्हणतो, लेटेस्ट जी काही फाईल असेल, ती अशी वरती येऊन थांबेल. इथं बघा टुडे लिहिलेलं दिसतं आणि टुडे नंतर इथं टायमिंग दाखवतो तुम्हाला. हे 13:47 आहे, 13:36 इथं टायमिंग दाखवतं. टायमिंगकडे बघा आणि टायमिंगनुसार ठरवा, की तुम्ही जी लेटेस्ट फाईल डाउनलोड केलेली आहे, हां, त्या फाईलवरती तुम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे ह्या डेट मॉडिफाईडकडं व्यवस्थित बघा आणि त्याचं टायमिंग व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमची फाईल चुकीची डाउनलोड म्हणजे बरोबर तुम्ही डाउनलोड कराल, पण चुकीच्या फाईलमध्ये काहीतरी सॉल्व्ह कराल आणि मग चुकीची फाईल अपलोड कराल. तसं होऊ नये. हां. त्यामुळे व्यवस्थित फाईल जी लेटेस्ट डाउनलोड केले, त्याच्यातच आपलं काम झालं पाहिजे. हां. तर ही फाईल एकदा डाउनलोड झाल्यानंतर मग पुढे जाऊन तुम्हाला ती फाईल ह्या डाउनलोडच्याच फोल्डरला ठेवायची आहे का त्या फाईलला दुसरीकडे कुठे तुम्हाला शिफ्ट करायचं आहे? म्हणजे आता ही डाउनलोडमध्ये आहे. त्या डाउनलोडच्या फाईलला मी बघा इथून मी आता काय केलं, ह्या फाईलवरती असं राइट क्लिक केलं आणि राइट क्लिक केल्यानंतर मग मला असे भरपूर ऑप्शन दिसतील. इथं बघा असा सीझरचा सिम्बॉल दिसतोय, कात्रीचा सिम्बॉल दिसतोय. कट करू शकतो मी इथून याला. त्या फाईलला कट करून मला समजा त्या फाईलला कुठं डेस्कटॉपला घेऊन यायचं असेल किंवा मला समजा या फाईलला रिनेम करायचं असेल, तर इथं बघा आता येलो बॅकग्राऊंडमध्ये जो दिसतो, त्या ए वरती मी आलो आणि तिथे मी त्या फाईलला रिनेम करू शकतो. हां. आणि रिनेम कसं करणार आहे आपण? रिनेम हे पहिला तुमचा असेल जी-आर-एन नंबर. हां, पहिला तुमचा जी-आर-एन नंबर जो काय 24 UGCS वगैरे काय व्हॉटएव्हर जो काय असेल तो द्याल. त्याच्यानंतर अंडरस्कोर, अंडरस्कोर म्हणजे अशी एक लाईन दिसते इथं खालती. हां. आणि त्याच्यानंतर मग तुमचा जो रोल नंबर असेल 102, 205, 888 व्हॉटएव्हर जो काय असेल तो नंबर तुम्ही इथं द्याल. आणि तो देऊन मग काय कराल तुम्ही एंटर बटन प्रेस कराल. एंटर बटन प्रेस केल्यानंतर मग काय होईल, ती AutoCADची फाईल ओपन व्हायला सुरू होईल. हां, असं स्क्रीन तुम्हाला दिसेल. AutoCADची फाईल ओपन होईल. ती ओपन झाल्यानंतर बघा, तुम्ही ज्या फाईलला नाव दिलेलं आहे, त्या फाईलचं नाव इथं दिसतंय. GRN_888 म्हणून. हं. आणि ही रेडी टेम्प्लेट तिथं आन्सर शीटच्या म्हणजे ही एक आन्सर शीट आहे. तर इथं तुम्हाला ती टेम्प्लेट क्रिएट केलेली दिसतायत. A3 साइजची ही टेम्प्लेट आहेत. इथं खालती टायटल ब्लॉक क्रिएट केलेले आहेत. इथं टायटल ब्लॉक क्रिएट केलेले आहेत. त्या 2 टेम्प्लेटमध्येच तुम्हाला अख्खा पेपर सॉल्व्ह करायचा आहे, हे लक्षात ठेवा. तिसरं टेम्प्लेट हे क्रिएट करता कामा नये आणि त्याची गरज सुद्धा लागत नाही. हां. तर हे असे AutoCADचे टेम्प्लेट तुम्हाला तिथं दिसतील, टायटल ब्लॉक तुम्हाला दिसतील. तुम्हाला बेसिकली काय करायचं आहे, ते AutoCADची फाईल झूम करून इथं तुम्हाला जो खालती टायटल ब्लॉक आहे, त्या टायटल ब्लॉकमध्ये इथला टेक्स्ट जो काय आपली कमांड असते, टेक्स्टचा यूज करून इथं तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, तुमचा रोल नंबर, क्लास, डिव्हिजन, अकॅडमिक इयर जे काही सगळी इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. झूम इन, झूम आउट करून फाईल तुम्ही ते करू शकता. टेक्स्ट कमांडचा तुम्हाला उपयोग करावा लागेल. हां. सगळा डेटा जो काही इथला असेल तो मी फिल करून घेईन. तर पेपरमध्ये क्वेश्चननुसार तुम्ही काय कराल, इथं ड्रॉइंग्स ड्रॉ कराल. समजा मी फॉर एक्झाम्पल जस्ट इथे एक असा एक रेक्टेंगल ड्रॉ केला. या रेक्टेंगल कमांडचा उपयोग करून मी एक रेक्टेंगल ड्रॉ करून घेतला. तर रेक्टेंगल ड्रॉ केल्यानंतर मग बेसिकली मला जे काही करतो ते सेव्ह करायला पाहिजे. सेव्ह करायचं असेल तर काय करतो आपण कीबोर्डवरती कंट्रोल एसचा उपयोग करायला पाहिजे. कंट्रोल हा कीबोर्डवरती लेफ्ट बॉटम कॉर्नरला असतो. CTRL लिहिलेलं असतं. कंट्रोल आणि येस. हां. तर केला तुम्ही प्रेस ॲट अ टाईम तर ती फाईल सेव्ह होईल. हा एक ऑप्शन झाला फाईल सेव्ह करायचा आणि दुसरा ऑप्शन हा, की जर तुम्ही ड्रॉइंग ड्रॉ केलं आणि डायरेक्टली इथं येऊन इथे ते बघा इथे दिसतंय क्लोज डायरेक्ट क्रॉसवरती जर तुम्ही क्लिक केलं, तर ते क्लोज होत असताना सुद्धा
ती फाईल सेव्ह करू का नको? सॉफ्टवेअर विचारतं. येस ओर नो ते विचारतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल दाखवायचं झालं तर समजा मी परत AutoCADच्या फाईलमध्ये असा एक रेक्टेंगल ड्रॉ केला आणि मी डायरेक्टली कंट्रोल एस न करता जर डायरेक्टली क्लोज करायला गेलो, तर इथं विचारतं बघा सेव्ह चेंजेस टू. म्हणजे ह्या फाईलमध्ये आत्ता तुम्ही जे काही चेंजेस केलेत, त्याला सेव्ह करू का नको? हे विचारतं. तुम्हाला सेव्ह करायचे असतील तर येस करा, करायचे नसतील तर नो करा. हां. तुम्ही येस केलं तर ती फाईल त्या चेंजेसनुसार काय होईल? सेव्ह होईल. त्यामुळे येस का नो ते व्यवस्थित बघा. ठीक आहे. आता ती फाईल समजा तुम्ही येस केली, तर ती फाईल आता ही GRN 888 मध्ये त्या फाईलमध्ये ती सेव्ह आहे फाईल. हं. आणि ही आता कुठं आहे फाईल? डाउनलोडच्या फोल्डरमध्ये आहे. हां. तुम्हाला समजा त्या डाउनलोडच्या फोल्डरमधून फाईल काढून डेस्कटॉपला ठेवायची असेल, तर सरळ-सरळ तिला काय करा? कट करा. कट करणार कसं करणार? त्या फाईलवरती राइट क्लिक करा. माऊसचा यूज करून राइट क्लिक करा. राइट क्लिक करून बघा इथं सीझरचा सिम्बॉल दिसतो, कट कट पेस्टचा सिम्बॉल दिसतो. इथून तिला कट करा आणि कट करून मग तुम्हाला ती फाईल समजा आता मला डेस्कटॉपला घेऊन यायची असेल, सो डेस्कटॉपला आणा आणि इथं बघा इथं पेस्टचा सिम्बॉल दिसतो. सो डेस्कटॉपला मी आणली ती फाईल आणि इथं येऊन आता मी त्याला पेस्ट केली. पेस्ट केल्यानंतर बघा ती फाईल मला इथं आता दिसते. ही फाईल कुठं आहे बघा, डाउनलोडमधली फाईल मी काढून घेतली आणि ती इथं कुठेतरी मी ह्या डेस्कटॉपवरती काय करतोय त्याला पेस्ट करतोय. सो पेस्टचा तुम्हाला उपयोग करावा लागेल. त्यामुळे फाईल नेमकी तुम्ही डेस्कटॉपवरती ठेवले आणि डाउनलोडच्या फोल्डरमध्ये ठेवले, तर दुसऱ्या कुठल्या फोल्डरमध्ये ठेवले, हे व्यवस्थित बघा. कारण Moodleला सबमिशन करताना ती फाईल आपल्याला तिथून कॉल करायची आहे. हां, पुढं काय म्हणते ते तुम्हाला कळेल. हां, त्यामुळे व्यवस्थित बघा, की फाईल नेमकी कुठं आहे. आता परत मी वारणा मॉडेल जे काय आपला विंडो होता Googleचा, इंटरनेटचा, तो मी ओपन केला. आता समजा तुमचा सगळा पेपर सॉल्व्ह करून झालेला आहे. तुम्हाला फाईल सबमिट करायची आहे Moodleवरती. तर ती कशी करणार? इथं यायचं. आय-एस-सी इथं जे काही दिसतं हे रेड कलरमध्ये DWG फाईल सबमिशन असा ऑप्शन दिसतो. पहिला ऑप्शन आहे DWG फाईल डाउनलोड. तिथं तुम्ही डाउनलोड केलं, त्याच्यामध्ये टायटल ब्लॉक भरला, क्वेशन पेपर सॉल्व्ह केला, फाईल सेव्ह करून तुम्ही आयदर डेस्कटॉपला ठेवले किंवा डाउनलोडच्या फोल्डरला ठेवले आणि आता ती फाईल तुम्हाला काय करायची आहे, तीच फाईल म्हणतो मी, तीच फाईल तुम्हाला काय करायची आहे, सबमिट करायची आहे. सो सबमिट करायला मी इथं ह्याच्यावरती काय केलं, क्लिक केलं आणि आता क्लिक केल्यानंतर बघा, क्लिक केल्यानंतर मी आता क्लिक केलं. क्लिक केल्या-केल्या मग तुम्हाला काय दिसेल, ॲड सबमिशनचा ऑप्शन दिसेल. हां, म्हणजे इथं फाईल तुम्हाला काय करायची आहे, ॲड करायची आहे. तर ॲड सबमिशनवरती क्लिक करा. ॲड सबमिशनवरती क्लिक केल्यानंतर बघा, ॲड सबमिशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सबमिट करायच्या अगोदर इथं सबमिशन स्टेटस दाखवतं. नो सबमिशन्स हॅव बीन मेड येट. म्हणजे आत्तापर्यंत काही फाईल तुमच्या अकाउंटमधून काय झालेलं नाहीत, सेंड झालेले नाहीयेत. तर कुठल्याही प्रकारचं सबमिशन आत्तापर्यंत तुम्ही केलेलं नाहीये. हं, त्यामुळे इथं सबमिशन स्टेटस काय लिहिलेलं दिसतं ते बघा, वाचा जरा. हां. तर आता मी ॲड सबमिशनवरती क्लिक केलं. ॲड सबमिशनवरती क्लिक केल्यानंतर बघा, इथं फाईल सबमिशनमध्ये 2 ऑप्शन दिसतायत तुम्हाला. इथं फाइल्स असं लिहिलेलं दिसतंय आणि ह्या फाइल्समध्ये 2 ऑप्शन दिसतायत. पहिला ऑप्शन दिसतो इथं ॲड म्हणून. हां, प्लस साइन दिसतंय बघा आणि इथं ॲड असं लिहिलेलं दिसेल आणि दुसरा ऑप्शन आहे क्रिएट फोल्डर म्हणून आहे. आपल्याला क्रिएट फोल्डरला जायचं नाहीये. आपल्याला जायचं आहे फाइल्समध्ये. सो फाइल्सवरती या, ॲडवरती क्लिक करा. ॲडवरती क्लिक केल्यानंतर इथं मग तुम्हाला असा विंडो दिसेल, जिथं अपलोड फाईल हा ऑप्शन दिसतो. अपलोड फाईलमध्ये या, चूज फाईलवरती क्लिक करा. इथं आता बघा दिसतं नो फाईल चूझन. अजूनही कुठलीही फाईल चूज केलेली नाही. आत्ता चूज फाईलवरती क्लिक करा. चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर मग असा काहीतरी विंडो ओपन होईल. हा विंडो ओपन झाल्यानंतर मग आता तुम्हाला व्यवस्थित बघावं लागेल, की तुम्ही फाईल डेस्कटॉपला ठेवले का डाउनलोडला ठेवले का दुसऱ्या कुठल्या फोल्डरला ठेवले. त्यामुळे समजा मी आता फाईल जर ती डेस्कटॉपला ठेवलेली असेल, मगाशी मी फाईल ती डेस्कटॉपला ठेवली होती आणि त्याचं नाव GRN 888 समथिंग असं काहीतरी नाव त्याला दिलेलं होतं. इथं बघा, ती फाईल डेस्कटॉपला आहे. GRN 888 असं तिचं नाव होतं. मी नाव दिलेलं होतं. आता त्या डेस्कटॉपवरच्या त्या फाईलला मी तिथं आलो. ह्या फाईलवरती मी क्लिक केलं आणि क्लिक करून मग इथं ओपन जो ऑप्शन आहे, त्या ओपन ऑप्शनवरती क्लिक केलं. हां, डेस्कटॉपवरती आलो. डेस्कटॉपवरती ती जी फाईल आहे, त्या फाईलवरती क्लिक केलं आणि फाईलला क्लिक करून मग ओपन हा जो ऑप्शन दिसतो त्याच्यावरती मी क्लिक केलं. हां, इथं बघा ओपनवरती मी आता क्लिक केलं. ओपनमध्ये क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला चेंज झालेला दिसतो. मगाशी काय दिसत होतं? नो फाईल चूझन दिसत होतं. आता मात्र इथं काय दिसतं? नाव तुम्ही जे नाव दिलेलं आहे, ते नाव तिथं दिसणार.
तो फाईल तुमची चूज झालेली आहे. फाईल चूज झाल्यानंतर मग इथं अपलोड दिस फाईल म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक करा. इथं अपलोड दिस फाईल म्हणून आहे. त्याच्यावरती क्लिक करा. ते झाल्यानंतर बघा इथं ती फाईल मगाशी काय चेंज होता बघा. इथं काही नव्हतं. इथं काही नव्हतं. इथं तुम्हाला दिसतो आता ती फाईल तुमची जी अपलोड तुम्ही केली ती फाईल इथं दिसते. त्या फाईलच्या बरोबर खालती सेव्ह चेंजेस म्हणून ऑप्शन दिसतो. आता त्या सेव्ह चेंजेस वरती क्लिक करा. सेव्ह चेंजेस वरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला मेजर फरक दिसेल, की सबमिशन स्टेटस तुमचं चेंज झालेलं दिसेल. सबमिशन स्टेटस सबमिटेड फॉर ग्रेडिंग असं तुम्हाला दिसेल. सबमिटेड फॉर ग्रेडिंग असं दिसतंय याचा अर्थ तुमची फाईल ही सक्सेसफुली काय झालेली आहे, सबमिट झालेली आहे. वरती एडिट सबमिशन आणि रिमूव्ह सबमिशन असं तुम्हाला ऑप्शन दिसेल. पण तुम्ही फाईल एक्झाममध्ये वन टाईमच सबमिट करू शकता. परत तुम्ही सबमिट करू शकत नाही. त्यामुळं फाईल सबमिट करत असताना 10 वेळा विचार करा. हां, फाईलमध्ये जर काही चुकीचं झालं असेल, तिथल्या तिथं रेक्टिफाय करा. करेक्टेड फाईलच सबमिट करा. काम एका फाईलमध्ये केलंय आणि फाईल दुसरीच सबमिट केली, असं होऊ नये. हां, त्याची काळजी घ्या. प्रॉपर फाईल जी तुम्हाला सबमिट करायची होती, तीच सबमिट झालेली असावी ह्याची काळजी घ्या. एडिट सबमिशन, रिमूव्ह सबमिशन पेपरमध्ये एक्झामच्या वेळी ऑप्शन हा नसणार आणि जरी दिसत तुम्हाला असला तरी इव्हॅल्युएशन त्याचं होत असताना सगळ्यात पहिला जी फाईल सबमिट तुम्ही केलेली आहे, तीच फाईल काय होईल इव्हॅल्युएट होईल. हां, स्क्रीनकडे जर तुम्ही बघितला इथं सबमिशन स्टेटस सबमिटेड फॉर ग्रेडिंग असं दिसतं आणि त्या फाईलचं नाव इथं दिसतं, कुठली फाईल तुम्ही सबमिट केली ते आणि इथं तुम्ही ती फाईल किती तारखेला, किती वाजता सबमिट केली हे सुद्धा इथं दिसतं. हां, पेपर सॉल्व्ह करायला मला वाटतं आय थिंक तुम्हाला 1.5 तासाचा वेळ आहे आणि त्याच्यानंतरचा जो अर्धा तास आहे, तो अर्धा तास हे Moodleवरती तुम्ही प्रॉपरली सबमिट करावं, ह्याच्यासाठी तो वेळ दिलेला आहे. पेपर ॲक्चुअली टेक्निकली सॉल्व्ह करायला 1.5 तासाचा वेळ आहे आणि Moodleवरती सबमिशन करायला पहिलंच तुमचं अटेम्प्ट आहे Moodleवरती सबमिट करायचा. त्यामुळं त्याच्यासाठी अर्धा तासाचा बफर तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे त्यात तुम्ही करत असताना काही चुका करू नका. हां, व्यवस्थित बघा ही स्क्रीन. हा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला शेअर करतो. सबमिटेड फॉर ग्रेडिंग तुम्हाला असं तिथं समोर दिसेल. ठीक आहे. आणि इथं टाईम दिसतो बघा, डेट दिसते, सगळं तिथं दिसतं. हां, एडिट, रिमूव्ह सबमिशनच्या नादाला लागू नका. ठीक आहे. तर हे असं आहे बेसिकली तुमची फाईल तुम्ही कुठं सेव्ह करून ठेवलेली आहे, हे तुम्हाला व्यवस्थित बघावं लागेल. हां, तर माझ्याकडं LANचं कनेक्शन तर नाही आहे. त्यामुळं जेवढं मी म्हणजे काय म्हणतात त्याचे व्हिडिओज जे काय आहेत, ते व्हिडिओजचे स्क्रीनशॉट घेऊन मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर आता आपण डिस्कस करूया. हां, मी स्टॉप करतो शेअरिंग. हां, हॅलो. 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 हां, कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. आपला आवाज अनम्यूट करा आणि डाऊट तुमचा काय असेल तर विचारा. हॅलो हां, बोल लक्ष्मीकांत. सर, आत्ता मी जॉईन झालोय. मला काय म्हणजे काय माहिती जाणार नाही. आत्ता 9:30 वाजता सांगितलेलं तुम्ही मला. आम्ही होय काय? आत्ता जॉईन झालोय. काय बरं, माहिती बरं, नाही. बरं. हा व्हिडिओ आहे की नाही मी रेकॉर्ड केलाय तो शेअर करतो ग्रुपवरती. बघ व्हिडिओ. काही तुला गरज ओके लागणार. सर. हां? ओके, थँक्यू सर. मला माहित होतं असे बरेच लोक असणार. त्यामुळे मी ते रेकॉर्ड केलेलं आहे. हां? कुणाचं काय डाऊट आहे? नाही नाही सर, कळलं. बरेच जणांचा पोल घेतला होता मी. तर ऑलमोस्ट 50% लोक मला सांगत होते, की बाबा आम्ही पहिली वेळ Moodleला लॉग इन करतोय. त्यामुळे सर आम्हाला काही कल्पना नाहीये. त्यामुळं काय शंका असेल आत्ताच विचारा. वेळात वेळ काढून माझा पर्सनल वेळ मी तुम्हाला दिलाय. तो सत्कारणी लागावा. हां? उद्या पेपरच्या वेळी ही डिव्हिजन कुणाची आहे? तर सुतार सरांची आहे आणि ह्यांना काहीतरी माहीत आहे, असं निदर्शनाला यावं. हां? नाहीतर अख्ख्या गावाला Moodleचे व्हिडिओ करून दाखवणारे सुतार सर, त्यांच्याच डिव्हिजनच्या पोरांना काही येत नाही Moodleवर सबमिशन करणं. असं होऊन माझी आबरू जाऊ नये. बरोबर ना? त्यामुळं रात्री 9:30 वाजता मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. मग तो प्रयत्न किती सक्सेसफुल आहे हे मला कदाचित उद्याच कळेल.
हा. मी स्वतः सुपरविजन केले बाकीच्या डिव्हिजनचं, त्यांचे काय हाल होतात हे मी बघितले. हा. तर तुम्ही तर म्हणताय आम्ही 50% लोकांनी सबमिशनच अजून मुडलला हात पण लावलेला नाही. त्यामुळं उद्या सकाळी गेल्या गेल्या सगळ्यात पहिलं बेसिक काम करा. उद्या सकाळी तुमचा पेपर आहे. हो. किती वाजता पेपर आहे? 11:15. म्हणजे कॅडचाच पेपर आहे डायरेक्ट? हो. दुसरा म्हणजे फक्त कॅडचाच पेपर राहिला तुमचा आता? हो लास्ट आहे सर, हो. लास्ट. हा, ठीक आहे. मग तुम्हाला सकाळी वेळ आहे काय? सकाळी वेळ तुम्हाला आहे. सकाळी या काय, आणि सगळ्यात पहिला मुडलला लॉग इन करा. काय, मी सकाळी आहे माझ्या लॅबला. तुमचं काय कुणाची अडचण असेल तर मला सकाळी भेटा. आय होप माझं सुपरविजन नसेल. हां, जरी असेल तर मला कॉल करा किंवा मेसेज करा. मी कॉल उचलला नाही तर मला मेसेज करा. हां, मी कुठं आहे तुम्हाला सांगतो, तिथे या. मग कुणाचं काय शंका आहे? हॅलो सर, बोला. मी अजून मोडलला लॉग इनच केलेलं नाही, मग ते केव्हा करायला? मोडलचं लॉग इन बाळा तू सकाळी जा उद्या काय, आणि जिथं लॅन कनेक्शन आहे, लॅन म्हणतो मी, लॅनचं कनेक्शन म्हणजे वायर लावलेली असते सॉफ्ट कम्प्युटरला, अशा ठिकाणी जायचं. आणि जे आता मी प्रोसिजर सांगितली, तू जर मीटिंगला लेट आला असशील तर हा व्हिडिओ मी शेअर करतो, तो व्हिडिओ बघ, त्याच्यात मी दाखवले तिथं कसं जायचं. हा, हा. तर त्याच्यात जाऊन मग तू ते करू शकतोस. युजर नेम म्हणजे तुमचा GRN नंबर आणि पासवर्ड म्हणजे default@123, त्यातला डी कॅपिटल. पहिली वेळ जर तुम्ही मोडलला लॉग इन करत असाल तर. हा, त्यामुळं ओके मी सर. तुम्हाला एवढंच सांगेल, सकाळी 10 ते 12 हा जो काही वेळ आहे, तुमचा जर पेपर 12 वाजता असेल तर सकाळी आल्या आल्या पहिली बेसिक गोष्ट करा, मोडलला लॉग इन करा. काय प्रॉब्लेम असेल तर मला कन्सल्ट करा. हा, तुमचं लॉग इनला जर ओके काही सर. इश्यू येत असेल तर फर्स्ट इयरचे तोडकर सर म्हणून आहेत काय, तोडकर सर म्हणून आहेत. तुम्हाला कदाचित ते मॅथमॅटिक्स वगैरे शिकवत असले तर त्यांचा नंबर मी ग्रुपवरती शेअर करतो. हा, तर त्यांना कन्सल्ट करून आपण तुमचा काय असेल तो मोडलच्या लॉग इनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. हा, सर, ओके. बाकीचे जे असाइनमेंट असतात ते सुद्धा मोडेलवरती सबमिट करायचे असतात का? हो हो हो, सगळं इथून पुढं जे कॅडचं सबमिशन असेल फाईल, हा, ते तुम्हाला मोडलवरतीच करायचं आहे. त्यामुळं तुम्हाला ते समजून घ्यावंच लागेल. काय ऑप्शन नाही आपल्याकडे दुसरा. हा, पण आतापर्यंत आम्ही अजून सबमिटच केलं नाहीये कोणतं ड्रॉइंग असू दे की, सुद्धा. असू दे की, काय हरकत नाही. इथून पुढे करा. इथून पुढे करायचं का? हा, इथून पुढे करायचं का मोडेलवरती सबमिट? आवाज येत नाही. आधी अजूनपर्यंत केलंच नाही. हा, अजूनपर्यंत नाही केलेलं म्हणून तर आता करायचं ना. सुरुवात करायची, आता उद्यापासून सुरुवात करायची. ठीक आहे, कुणाचं काय डाऊट आहे अजून? कोण आहे? सृष्टी डोईजड. सृष्टी, येतोय का आवाज माझा? येस सर. हा, सृष्टी बोल, तुझं काय डाऊट असतं तुझे भरपूर, बोल काय डाऊट आहे. नाही आहे सर डाऊट. नाही. आणि कोण आहे? ओम आहे का? ओम अस्वले. हा सर. हा, काय डाऊट आहे ओम? नाही नाही. काय असेल बिंदास विचारा, काय घाबरायची तशी गरज नाही. हा वेळ तुमच्यासाठी दिलाय जेणेकरून उद्या तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून. हा, कारण मी 3 ठिकाणी तुमचा पेपर असेल, तिन्ही ठिकाणी काही मी येऊ शकत नाही. हा, कारण माझं सुद्धा स्वतःचं पहिलं सुपरविजन आहे. पण तुमच्या पेपरच्या वेळी सुद्धा माझं कुठंतरी सुपरविजन असणार. हा, कारण पूर्वेवेळी मला वाटतं मी कुठल्या तरी एकाच क्लासमध्ये असणार, सगळीकडे काय मी पोहोचू शकत नाही. हा, त्यामुळं अजून विचारतो तुम्हाला, कुणाचं काही शंका असेल तर सांगा. जवळपास बघा 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो होईल. आहे का कोणाचा डाऊट? हॅलो सर, कोण बोलते बरं? श्रावणी बोलते. श्रावणी कुंभार, बोला. प्रत्येक शीट मध्ये डायग्राम काढताना सर प्रत्येक वेळी लिमिट्स द्यायला लागणार? नाही बाळांनो, लिमिट एक काम करा, तुम्ही ज्यावेळी ती ऑटोकॅडची फाईल डाउनलोड कराल काय, त्याला A3 साईज दिलेली आहे, म्हणजे 420x297 हे डायमेन्शन त्या फाईलला दिलेलं आहे. फक्त एकच गोष्ट करा, तुम्ही ज्यावेळी टेक्स्ट देता, टेक्स्ट म्हणजे जे आपण लाईनच्या प्रॉब्लेममध्ये ABCD वगैरे जे काही लिहितो का नाही, ते टेक्स्ट देत असताना त्या टेक्स्टला त्या हाईट विचारता, हाईट.
तर ती तुम्ही हाईट देत नाही. म्हणजे मागच्या वेळी सुपरविजन करत असताना मी बघितलं, तुम्ही लोक तिथं हाईट देत नाही. हाईट द्यायला पाहिजेत. बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअर हाईट काहीही घेतं. हां, त्यामुळे बेसिकली मला वाटतं की A3 साईजला ॲटलीस्ट तुम्ही 2.5 ते 3 ही हाईट द्यायला पाहिजे. 2.5 ते 3 मिलीमीटर एवढी हाईट टेक्स्टची तुम्ही द्यायला पाहिजेत. आणि तिथे एक अँगल विचारतं, तो अँगल 0 द्यायला पाहिजे. तरच ते म्हणजे तुमचं टेक्स्ट हे एक्झॅक्टली व्हर्टिकल राहतं. मी काय म्हणलं कळालं का? हो. हां. तुम्ही जर बाय डिफॉल्ट तसंच जर एंटर करत गेला तर तुमची स्क्रीन मोठी होते आणि टेक्स्टची हाईट छोटी होते. सेम चूक तुम्ही डायमेन्शनच्या बाबतीत सुद्धा करता. डायमेन्शन देत असताना सुद्धा डायमेन्शन काय होतात तुमचे, तुम्ही बघा सगळ्यात पहिलं सांगितलं होतं तुम्हाला, युनिट्स तुम्ही कमांड स्क्रीनवरती टाईप करायला पाहिजेत आणि तिथं मला काय म्हणतो कळत नसेल तर दाखवतो शेअर करून. असे काही डाऊट असतील तर विचारा रे बाळांनो, कारण तुमच्या एका डाऊटमुळे कदाचित बाकीच्यांना मदत होईल. ऑटोकॅड दिसते का माझी स्क्रीन? एक मिनिट, सॉफ्टवेअर ओपन होऊ दे फक्त. बघा मी आता मी काय म्हणतोय तुम्हाला कळेल. इथं बघा, मी ज्यावेळी टेक्स्ट घेतो, इथं टेक्स्ट घेताना सिंगल लाईन टेक्स्ट घ्या. स्क्रीन दिसते का रे माझी? अरे बोला कोण तर. हो दिसतंय. हा, सिंगल लाईन टेक्स्ट घेतल्यानंतर बघा, पहिल्यांदा विचारते ते स्पेसिफाय स्टार्ट पॉईंट. मी कुठंतरी क्लिक केल्यानंतर बघा स्पेसिफाय हाईट म्हणतं ते. तर ती हाईट मी मी यूज करतो याचा नेहमी. त्यामुळे बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअर माझी हाईट 2.5 सेट करतं. नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी 2.5 ला ते स्पेक त्याचा बरोबर दिसावा. त्यामुळं जर तुमची हाईट कमी वाटत असेल, तुम्हाला टेक्स्ट छोटं दिसतंय असं वाटत असेल, तर हे वाढवा. 3 करून बघा, 3.5 करून बघा. ते अप्रोप्रिएट दिसलं पाहिजेत. हं, ही पहिली गोष्ट. आय होप मी काय म्हटलं कळालं असेल तुम्हाला. हं, आणि दुसरी गोष्ट, इथं टेक्स्ट केल्यानंतर बघा, इथं मी क्लिक केल्यानंतर समजा मी 2.5च हाईट दिली, तर ते अँगल विचारतं. तो अँगल जर मी इथं 0 ठेवला तरच ते चित्र बरोबर व्हर्टिकल येतं. हा अँगल जर मी 45 दिला तर बघा, अँगल मी 45 देतो, सॉरी 0 दिला वाटतं मी. इथं मी येतो टेक्स्ट वरती, इथे येतो मी टेक्स्ट वरती, सिंगल लाईन टेक्स्ट इथं सिलेक्ट केलं, एंटर केलं आणि हा अँगल 45 डिग्री दिला आणि एंटर केलं. आय डोंट नो का व्हायला लागलं असं. सिंगल लाईन टेक्स्ट 2.5चं 5 करतो चला, आणि स्पेसिफाय रोटेशन अँगल -45 डिग्री. हा, हे बघा काय झालं, कळालं का? मी तिथं बघा हाईट काय दिली, मी आता ह्या स्क्रीनला लिमिट सेट केलं का? ह्या स्क्रीनला मी लिमिट सेट केलं नाहीत, बरोबर. अँगल देताना मी -45 दिला आणि हा अँगल -45 दिल्यामुळं स्क्रीन बघा, स्क्रीनवरती दिसतं तरी का? ते स्क्रीनवरती दिसत सुद्धा नाही. पण ते झूम केलं तुम्ही, झूम केल्यानंतर दिसतं ते संजय. ते पण एक्झॅक्टली व्हर्टिकल दिसत नाही आहे, ते निगेटिव्ह 45 डिग्री ते दिसायला लागले. हा, त्यामुळं ही चूक करू नका. ही चूक वारंवार मला सुपरविजनच्या वेळी मी बघतो. हा, त्यामुळे ही चूक होणार नाही ह्याची काळजी घ्या. ठीक आहे. अजून कोणाचा काय डाऊट? अजून कोणाचा काय डाऊट आहे का? संस्कृती? नाही सर. ठीक आहे, नसेल कोणाचा डाऊट तर मग थांबूया आपण. हा, थांबायचं का? सर लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जे सेटिंग करायचे आहे तर ते करायचे का? लाईनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जे सेटिंग करायचे आहे तर ते करायचे, मला कळालं नाही. सृष्टी बोल परत एकदा.
तर लाईनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण आधी लाईन वेट ते देत होतो ते सेटिंग. येस 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 ते सगळं सेटिंग करायला लागणार. ते सगळं सेटिंग इथं तुम्हाला लेअर प्रॉपर्टीज मध्ये जाऊन लेअर क्रिएट करायला लागणार. हा कलर तुम्हाला द्या, इथं जाऊन कलर द्यावा लागणार, लाईन टाईप सिलेक्ट करायला लागणार, लाईन वेट द्यायला लागणार. ते केल्यानंतर मग इकडं येऊन ह्या लाईन वेट सेटिंग मध्ये येऊन हे डिस्प्ले लाईन वेट जे काय सेटिंग मी सांगितलं तुम्हाला, ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी शेअर केलाय, ते सगळं तुम्हाला करायला लागणार. सगळे सेटिंग करावे लागणार. त्याच्याशिवाय ते दिसणारच नाही ना अप्रोप्रिएट. कसं दिसेल? आणि लक्षात ठेवा 1.5 तासात तुम्हाला, मला वाटतं मी मागचा जो काही पेपर आहे तो पेपर शेअर केलाय हा, मागच्या म्हणजे काल का परवा जो पेपर झाला तो शेअर केलाय. त्यात बघा किती स्केचेस आहेत. मला वाटतं 4 स्केचेस तुम्हाला काढावे लागतात आणि लाईनचे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. लाईनचा प्रॉब्लेम एक 10 मार्काचे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील आणि स्केचेस हे 5 मार्काचे 4 किंवा 10 मार्काचे 1 स्केच आणि 5 मार्काचे 2 स्केच असे स्केचेस असतील. सर मग ती ऑलरेडी A3 साईज म्हणजे ऑलरेडी त्याला लिमिट्स देऊन, नाही तर आम्ही डायरेक्ट ड्रॉइंग करणं सुरू करायचं ना? सरळ सरळ ड्रॉइंग करायला सुरू करायचं. तुम्हाला जे समोर 2 रेक्टँगल दिसतात का नाही, टेम्पलेट आहेत हा ते टेम्पलेटला हा A3चं लिमिट्स त्याला ऑलरेडी दिलेली आहेत. हा हा पण तुम्हाला हाईट जे सांगितलं मी, टेक्स्टची हाईट ती हा तुम्हाला द्यावी लागणार. डायमेन्शनचं ओके. सेटिंग इव्हन तुम्हाला हे सांगत होतो मगाशी मी, युनिट्स मी टाईप केलं स्क्रीनवरती, युनिट्स. हा युनिट्स टाईप केल्यानंतर बघा इथं प्रिसिजन आहे. हे प्रिसिजन मी नेहमी 0.0 आणि हे सुद्धा प्रिसिजन 0.0 ठेवा असं सांगतो. हा हे जर तुम्ही ठेवलं नाही तर काय होणार, समजा तुम्ही बाय डिफॉल्ट जे काय येतं ते जर ठेवलं तुम्ही, तर डायमेन्शन तुम्ही दिल्यानंतर तुम्ही भले पुट करताना फक्त 80 पुट करता, पण स्क्रीनवरती दिसताना ते 80 पॉईंट पुढे त्याच्या 4-5 शून्य दिसणार. हा अप्रोप्रिएट दिसणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं सेटिंग हे करा की सिग्निफिकंट डिजिट हे प्रिसिजन जे आहे ते सिंगल डिजिट ठेवा, 0.00 ठेवा आणि ओके करा. आणि मग काय असेल तर तुमचं काम करायला सुरू करा. ओके सर. ठीक आहे. अजून काय डाऊट काय असेल विचारा, तुमच्यामुळं इतरांना सुद्धा ते कळेल, कारण ह्या चुका सगळे करणार आहेत, मला पण माहित आहे. सर बोला. सर आपण जो स्केच काढणार आधी 297 430 असं घेऊन रेक्टँगल ड्रॉ करत होतो, तो करायचा नाही ना? काय गरज नाही करायची. तोच त्याने काढून दिला रे बाळानो. ते समोर जे तुम्हाला माशी दाखवले की नाही मी 2 हे इथं जे दाखवले की नाही हे पेपरमध्ये ऑलरेडी तुम्हाला काढून दिलेले आहेत. ते काढून दिलेले आहेत, ते परत वेगळे काढायची काही गरज नाही. फक्त तुम्हाला इथं बघा, इथं दिसत हे हा 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 इथं तुम्हाला स्केचेस काढायचे आहेत. आणि इथं जे 2 दिसत आहेत हा, त्या 2 मध्ये तुम्हाला इकडे एक लाईनचा प्रॉब्लेम करायचा आहे आणि इकडे एक लाईनचा प्रॉब्लेम करायचा आहे. सो 10 + 10 20, 10 30 आणि हे 5-5 मार्काचे 2 असतील, हे 10. सो 10 10 10 10 असे 40 मार्क. त्याला ऑप्शन असेल. हा हॅलो. हा सर, समजलं. बर. आणखी काही? हॅलो. कुणाचा डाऊट नसेल तर मग थांबूया आपण. हा थांबायचं का? हो सर. ओके चल. हा चला मग गुड नाईट. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. हा टेक केअर. थँक्यू सर. ओके गुड नाईट.